आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले, तसेच अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय तेजेंद्र सिंग उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तेजेंद्र सिंग अहलुवालिया, तसेच या ठिकाणी या मान्यवर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। देण्यासाठी आलेल्या माननीय फौजिया खान मॅडम यांचा सन्मान श्रीनाथ कांबळे, दीपकांना गायकवाड यांनी या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी विनंती करेन। फौजिया खान मॅडम। नेत्यांना सर्व सांगितलं काय शासनाच्या हिटलरशाही कारभार जे चालू आहे त्याचा खरोखर खूप राग येतो की असं कसं गोरगरिबांना न्याय देत नाहीये आणि त्यांना 15 दिवस इथे बसले आहेत तरी सुद्धा काय याची दखल नाही। हे खूप मोठी शोकांतिका आहे। पण तुम्ही जे लढाई लढत आहेत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि राहणार। तर जे काही तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचे सगळे पुण्यातले जे नेते मंडळी इथे उपस्थित आहेत ते तर आहेत, पण काय गरज वाटली तर आम्ही सुद्धा तिकडे आहे आणि कधीही आम्हाला सांगितलं तर आम्ही तुमच्यासाठी 24 तास हजर आहोत। धन्यवाद। मोबोज कंपाऊंड हॉटेल या आवारामध्ये जे शासनाने बेकायदेशीरपणे शासनाच्या पुनर्वसन प्रक्रिया न राबवता जे 11 जुलै 2024ला जे दुकानं तोडली आणि त्याच्या निषेधार्थ आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारण्यात आलं, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या राज्यसभा खासदार फौजिया खान या ठिकाणी येऊन शासनाच्या या घटनेचा निषेध केलेला आहे। तसेच पॅंथर नेते बहुजन भीमसेनेचे अध्यक्ष मोहनराव मस्के, युवक क्रांती दलाचे नेते जामवंत मनोहर, तसेच सत्यशोधक समाज पार्टीचे नेते मान्य सचिन बगाडे हे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आज पाठिंबा पत्र देऊन शासनाच्या घटनेचा निषेध केलेला आहे। गेले 70 वर्षापेक्षा जास्त लोक या ठिकाणी राहतात, 40-45 वर्ष या ठिकाणी लोक व्यवसाय करतात आणि हे सर्व गोष्टी कायदेशीर असताना शासनाच्या पुनर्वसन खात्याने किंवा जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कायद्याची बाजू ऐकून न घेता या ठिकाणचे दुकानं अतिक्रमण करून काढली, लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले, या ठिकाणी घरं उद्ध्वस्त झाल्यात, अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आणि सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आम्हाला आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करून द्या ही मागणी घेऊन आम्ही आंदोलन गेले 16 तारखेपासून करीत आहोत। जोपर्यंत सरकार आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। तसेच या जागेला न्यायालयाची परवानगी नाही, राज्य सरकारची परवानगी नाही किंवा जिल्हाधिकाऱ्याची परवानगी नाही, असं असताना सरकारी उतारा असताना खाजगी लोकांनी या ठिकाणी 40 कोटीचा दस्त या ठिकाणी खरेदी विक्रीचा नोंदवला गेलाय। ते आम्ही विचारतोय राज्य सरकारला, जिल्हाधिकाऱ्याला, तहसीलदारांना की हा दस्त नोंदवायला परवानगी कोणी दिली, तर त्यांच्याकडे नाही म्हणून उत्तर आहे। आणि मग असं असताना आम्ही त्यांना निवेदनं दिल्यात की यांच्यावर फौजदारी कारवाई का करत नाही, त्यांना अटक का करत नाही। तहसीलदार देखभाल अधिकारी आहेत, त्यांची जबाबदारी आहे की तुम्ही देखरेख करताना आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी तक्रार दिली, तुम्ही त्यांच्यावर अटकेची कारवाई करत का नाही। या सर्व गोष्टी आम्ही मागणी केल्यावर त्यांच्याकडून कुठली कृती कारवाई होत नाही, त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न होतात। हे अतिशय निषेधार्थ आहे। या सर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि आम्हाला आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करून मिळावं म्हणून या ठिकाणी आम्ही शासनाच्या विरोधात, भांडवलदारांच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात, या गिधाडांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे। आणि आंदोलनाला गेल्या 4 दिवसापासून जवळपास 25 ते 26 राजकीय पक्ष संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी आमच्या दुःखामध्ये, आमच्या लढ्यामध्ये, आंदोलनामध्ये प्रमुख पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी
उपस्थित होत आहेत, सहभागी येतात आणि शासनाचा या ठिकाणी निंदा नालस्ती करतायत, निषेध करतायत. यापुढे अनेक जण या ठिकाणी पाठिंबा द्यायला येणार आहेत. शासनाला या ठिकाणी आम्हाला न्याय दिल्याशिवाय दुसरं गत्यंतर राहणार नाही आणि या ठिकाणी येत्या नजीकच्या काळात आम्ही विजय झाल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी आम्ही निर्धार या ठिकाणी व्यक्त करतो आणि येत्या नजीकच्या काळात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि म्हणून या ठिकाणी आम्ही अहोरात्र आंदोलन करणार आहोत. हे जेवढे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनमानसाला सांगू इच्छितो.